तर आली ना बा मी डबल. तर सकाळची सुरुवात झाली आणि साहेब गेले ड्युटीले 5 वाजता आणि मी मग बादशासारखी उठली 6 वाजता उठली. मग काय इकडे तिकडे पाहिलं, जरासं टुकण्या लावल्या. ते म्हणतात ना झोपीतून उठल्यावर एकाएकी टुकण्या लावतात लोक, तसे मी टुकण्या लावून पाहिल्या. मग काय माझी सुरुवात तर पाण्यापासून होती. जोपर्यंत मी पाणी पित नाही तोपर्यंत माझे पोट साफ होत नाही. मस्त पाणी प्यायचं आणि पोट साफ करायला चाललं जायचं. तुम्ही करता का असं? मी तर करत असतो. मग उठली बा झोपीतून, घरातलं पाहिलं, माझ्या पोराचे खेळणे हे ते पसरलेले होते. मग काय दरवाजा खोलला आणि वातावरण पाहिलं, पावसाचं आहे की उन्हाचं आहे. तर होतं चांगलंच होतं, बरंच होतं. हे होत माझ्या घरचे झाडं झुडपं जे म्या क्वार्टरमध्ये स्वतःच्या हातानं लावले. आणि ह्या होत माझ्या घरच्या हिरोईना आहेत ना सुंदर. याचा व्लॉग मी टाकीन नंतर. आता तर माझी सुरुवात होते खिडक्यापासून. मी तर उठल्याबरोबर खिडक्या खोलतो, कारण माझ्या घरात होते गॅस. तर मग ऑक्सिजनची लेवल होऊन जाते कमी. मग मी खिडक्या दरवाजे सगळं खोलून देतो आणि मस्त ताजी ताजी हवा येऊ देत असतो घरात. हवा खेळती राहिली तर मग ते घरात दणदण वाटते. तसं मला आवडते. मग थोडंसं खिडक्यातून पाहिलं काय चालू आहे. मग झाडझूड केली घरातली. झाडझूड करून मग मस्त माझ्या आवडीचं ड्रिंक पेली वेट लॉसचं. आणि आता मी येतो मेन मुद्द्यावर. तर आजचा ब्लॉग आहे विश्वकर्म पूजेचा, जे भारतात आसाममध्ये, त्रिपुरामध्ये, झारखंडमध्ये, पश्चिम बंगालमध्ये, अजून MP, बिहार इथं साजरा करतात हा विश्वकर्म पूजा. आणि हे विश्वकर्म पूजा 17 सप्टेंबर या दिवशी असते. हा हिंदू लोकांचा सण आहे बरं. हे तर तुम्हाला माहीतच असेल, विश्वकर्म पूजावरून माहीतच झालं असेल. हा सण भगवान विश्वकर्मांना समर्पित असलेला एक हिंदू सण आहे, जे देवाचे शिल्पकार आणि वास्तुशास्त्राचे जनक मानले जातात. हा सण कारागीर आणि कामगार यांच्या कौशल्याचा, कामाचा महत्त्व वाढवण्यासाठी तसेच समृद्धीसाठी साजरा करतात. भगवान विश्वकर्मा हे देवाचे वास्तुविशारद आहेत, ज्यांनी द्वारका आणि हस्तिनापूर यासारख्या नगरिकांचे निर्माण केली होती म्हणते. एवढं तर आपल्यालाही माहीत नाही. तर या दिवशी गाड्याची पण पूजा करतात, दुकानाची पूजा करतात, ऑफिसची पूजा करतात. ज्या गोष्टी मानवानं बनवलेल्या आहेत त्या गोष्टीची, हर एक गोष्टीची या दिवशी पूजा करतात. तर म्या पण मस्त स्वयंपाक केला आणि मस्त नैवेद्य दाखवलं, पूजा गिजा केली गाड्याची. मी घरची लक्ष्मी आहे, तर मस्त माझ्या हातातून पूजा घेतली म्या करून. साहेब म्हणत मस्त तू त्या हातानं पूजा कर गाड्याची. मग म्या पूजा केली. माझ्या पोरगंही त्याच्या सायकलची पूजा करून अगरबत्त्या लावून राहिला. आणि हा सण आसाममध्ये केला जातो साजरा. तर मग आम्ही केला बा. आता आम्ही आसाममध्ये आहोत, आसामचे सण साजरे करावं वाटतात, तर मग आम्ही पण केला सण साजरा हा. आता तुम्हाला तर माहिती आहे, फौजी वाईफ म्हटल्यावर हर राज्यात गेल्यावर तिची वागणूक, राहणीमान, सण साजरे करणं हे करणं लय आवडत असते आणि मी पण करत असतो. तर मस्त इकडे नैवेद्य दाखवलं म्या. आणि मग माझ्या फौजी साहेबही आले होते ड्युटीवरून, कारण ते आल्याशिवाय मी पूजा केली नव्हती. कारण एक गाडी ड्युटीवर गेली होती आणि एक गाडी तर घरीच होती. तर मस्त साहेबानं इथं नारळ गिरळ फोडलं, मस्त गाडीवर ठेवलं. देवाची देवपूजा तर पहिलेच केली होती. मस्त आशीर्वाद घेतला विश्वकर्मा देवाला. म्हटलं बस आमच्या गाडीची, आमची रक्षा कर जा आणि आमची तरक्की अशीच वाढत राहो. हे आमच्या हिरोईना, हे आहे सिंधुबाई आणि हे आहेत माई स्कूटी आणि हे आहे माझ्या पोराची सायकल. आणि मस्त पनीरची भाजी केली होती, पोळ्या केली होती, बासुंदी केली होती. बासुंदी आमची फेवरेट आहे, तर मस्त केलं आणि मस्त जेवलो दाबून तिघही जणं.
माय पोरगं तर लईच आहे, झांबलच करते माय. आणि मग संध्याकाळी गेलो होतो मस्त आम्ही विश्वकर्माची पूजाचं दर्शन करायला. मस्त आमच्या युनिटमध्ये विश्वकर्माची पूजा मांडली होती आणि याची तयारी 8 दिवसा अगोदरपासूनच करतात इकडचे लोक. आता हे आहे काली मंदिर जे लय मोठं आहे. हे आहे आमचं रिफायनरी जिथं साहेब ड्युटीला जातात आणि हे लय मोठं आहे आणि त्याच्यातर्फेच हे विश्वकर्माची पूजा असते. कारण जे हे रिफायनरी आहे हे एक कामगारासाठी आणि इथं आपण विचारही करू शकत नाही की इथं काय काय बनते, तर त्यांच्यासाठी हे महत्त्वाची पूजा आहे. आणि हे आहेत विश्वकर्मा देव जे की त्यांची मूर्ती आहे. आणि ते सांगा तुम्हाला समजलं का हे गाणं? आम्हाला तर नाही समजलं, पण तरी आम्ही पाहून मस्त वाटून राहिलो होतं आम्हाला. हे माय फौजी साहेबांनी होणी त्यांचे गाणे ऐकून राहिलं होतं. म्हणजे ते गाण्यात भाषण सांगून राहिले होते की विश्वकर्मा देवानं काय काय केलं, काय काय नाही केलं, काय काय असते त्यांच्या जे त्या दिवशी काय काय करतात हे सगळं सांगून राहिले होते. आणि आम्ही एन्जॉय करूया ते सगळे लोक पाहून राहिले होते. मग घेतला आम्ही प्रसादात असतं इथं हरभरे, भिजवलेले मूग, काय काही असते, खोबरं, अद्रक, लय काही असते. ते नंतर मी सांगेन तुम्हाला. तर मस्त मग इथं थोडंसं ना 2-4 दुकानाचा मेलाही लागते. मग आलो आम्ही बाहेर. हे मस्त सजवलं होतं रिफायनरीवाल्यानं. तर मस्त पाहिलं आम्ही, पोस्टरं पाहिले, जरासे दुकानं फिरलो. आता बाहेर आलो आणि पोरगं काही मागीन नाही, मग तो गोष्टच गेली. मग साहेब म्हणे चल काही घेऊन देतो याले. तर हे पाहिजे तर फुगे होते त्याला. मग आम्ही दिली बा बंदूक घेऊन. आणि मग साहेबांना म्हटलं मग मला काय देता घेऊन, तर मग मलाही दिले मस्त कानातले घेऊन 2 जोड कानातले घेतले. आणि मग निघालो आम्ही घराच्या रस्त्यानं. पूजा दर्शन वगैरे केलं, घराच्या रस्त्यानं निघालो. तर तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा, नक्की कमेंट कर जा, शेअर कर जा आणि लाईक कर जा. तर थँक्यू सो मच.